students, welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. And in last lecture we have started about the classification of plants as the first lesson of our second paper and the sixth lesson of our ninth standard, that is about the classification of plants. As an introduction of the lesson that we see, in which you have to see, just as we seen in last year about the classification. 5 kingdom classification given or proposed by the Robert Whittaker that we see. That's 5 kingdoms are Monera, Protista, Fungi, Plantae and Animalia. Out of that, first 3 kingdom, Monera, Protista and Fungi, that we completed in the 8th standard. In the 9th standard we started about the kingdom Plantae, and next year in the 10th standard we will study about the kingdom Animalia. So about the kingdom Plantae, first of all you have to see that in the plants and animal cells there are some of the organelles which are different from each other. Just like that, the plastids and the cell wall, these are the 2 organelles which are present in the plants but not in the animal cells, due to which that both the cells are different from each other. So here you have to see in short about the basis of classification. आता काही बेसिस आपण पाहिल्या होत्या क्लासिफिकेशनच्या, परत थोडक्यात आणखी आपण रिपीट करू. त्या बेसिस काय काय होत्या त्या. प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स, पहिला मूळ बेस जो असेल क्लासिफिकेशनचा प्लांट्सच्या तो काय असेल, दॅट इज द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. सेकंड वन इज द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यूज इन द प्लांट्स. दुसरा बेस काय सांगितला, प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ द कंडक्टिंग टिश्यूज. कंडक्टिंग टिश्यूज म्हणजेच काय, संवहनी ऊती असणं किंवा नसणं. नेक्स्ट वन मोर दॅट वी सी विदिन वेदर द प्लांट्स बियर द सीड्स ऑर नॉट. प्लांट्सला बिया येतात का नाही. इफ द प्लांट्स बियर द सीड्स, इज इट दॅट सीड्स आर एन्क्लोज इन द फ्रूट ऑर नॉट. जर प्लांट्सला सीड्स येत असतील मग त्या सीड्स ज्या आहेत त्या सीड्स फ्रूट्स मध्ये आहेत की फ्रूट्सच्या बाहेर आहेत. इज इट दॅट सीड्स enclosed in the fruit or not. Then after that one more base that we see, that seeds are either may be having the 2 cotyledons or the single cotyledons. त्या बियांचे एक बीजपत्र आहे की 2 बीजपत्र आहेत, त्यांचे 2 सारखे भाग होतात की होत नाहीत, याच्यावर त्याचं परत क्लासिफिकेशन केलं गेलं. सो just here you have to see some of the basics. Again at the higher level, अत्यंत वरच्या पातळीवरचे प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलं गेलं. The angiosperms are classified according to the presence or absence of flowers, fruit, seeds. Flowers, fruit, seeds, that's classified as the phanerogams and the cryptogams. हायर लेवलला आपण जे क्लासिफिकेशन पाहणार ते कोणतं असेल मग. इज इट द प्लांट्स बियर द फ्लावर्स, फ्रूट्स अँड सीड्स. फ्लावर्स, फ्रूट, सीड्स आहेत किंवा नाही याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं. सो वी हॅव टू स्टार्ट द ऍक्च्युअल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. बट बिफोर दॅट यू हॅव टू रिमेंबर in 1883 द सायंटिस्ट इचलर, 1883 मध्ये कोणते सायंटिस्ट, इचलर. दॅट सायंटिस्ट क्लासिफाईड द प्लांट किंगडम. किंगडम कोणतं असेल आपलं, किंगडम प्लांटी. अँड दिस किंगडम प्लांटी इज टू बी डिवायडेड इनटू, ह्या किंगडम प्लांटीचं 2 सब किंगडम केले गेले. तर जे 2 सब किंगडम केले गेले ते कोणकोणते होते, दॅट्स कॉल्ड ॲज द किंगडम. सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आणि दुसरा सब किंगडम होतो फॅनरोगॅम्स. वा कोणते 2 किंगडम्स, मेन किंगडम कोणतं असेल आपलं, हे असेल आपलं किंगडम प्लांटी. ह्याचे 2 सब किंगडम कोणते असतील, एक असेल क्रिप्टोगॅम्स आणि दुसरं असेल फॅनरोगॅम्स. आपण मग जे क्लासिफिकेशन कंटिन्यू करणार ते कोणत्या 2 सब किंगडम करणार, मेन किंगडम प्लांटी, त्याचे 2 सब
सब किंगडम कोणते? क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स. हे असे दोन किंगडम. सो फर्दर जस्ट यू हॅव टू स्टार्ट नाउ द फर्स्ट सब किंगडम क्रिप्टोगॅम्स. आपल्याला शिकायचं आहे अगोदर क्रिप्टोगॅम्स आणि नंतर हे फॅनोरोगॅम्स. तर क्रिप्टोगॅम्स बद्दल, ह्या क्रिप्टोगॅम्सचे 3 डिव्हिजन केले गेले. क्रिप्टोगॅम्सचे काय केले? 3 डिव्हिजन केले. क्रिप्टोगॅम्स हॅविंग द 3 डिव्हिजन. कोणते 3 डिव्हिजन असतील? पहिला असेल थॅलोफायटा. पहिलं डिव्हिजन काय असेल क्रिप्टोगॅम्सचं? थॅलोफायटा. सेकंड असेल ब्रायोफायटा. हे असेल डिव्हिजन. हे किंगडम, हे 2 सब किंगडम, हे 3 काय असतील? डिव्हिजन. कोणकोणते? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि तिसरं असेल टेरिडोफायटा. लक्षात राहू द्या. First of all, the kingdom plant is to be divided into 2 subkingdoms, cryptogams, phanerogams. About the cryptogams kingdom further divided into 3 divisions: thallophyta, bryophyta, and pteridophyta. कोणता असेल तिसरं किंगडम? तिसरं डिव्हिजन टेरिडोफायटा. And then these phanerogams. आणि त्याच्यानंतर कोणतं सब किंगडम असेल? फॅनोरोगॅम्स, ज्याचे असतील 2 डिव्हिजन. याचे असतील 2 डिव्हिजन. कोणकोणते असतील? एक असेल जिम्नोस्पर्म्स आणि दुसरं असेल अँजिओस्पर्म्स. असे आपल्याला 5 डिव्हिजन शिकायचे. लेसन आपला छोटा आहे. काय काय सांगितलं? मेन किंगडम प्लांटिंग फर्दर डिवायडेड इनटू 2 सब किंगडम. कोणते 2 सब किंगडम? क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स. Further, the cryptogams divided into how many divisions? 3 divisions. Which are the 3 divisions? Thallophyta, bryophyta, and pteridophyta. And this second subkingdom, phanerogams, further divided into gymnosperms and angiosperms. तर फॅनोरोगॅम्सचे हे 2 डिव्हिजन असतील. ओव्हरऑल आपल्याला प्लांट किंगडमचे 5 डिव्हिजन पाहिजे. 5 विभाग असतील. कोणते? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, इन्क्लुडिंग इन सब किंगडम क्रिप्टोगॅम्स, जिम्नोस्पर्म्स, एंजियोस्पर्म्स इन फॅनोरोगॅम्स. सो वी हॅव टू स्टार्ट अबाउट दिस क्रिप्टोगॅम्स. आपल्याला स्टार्ट करायचं आहे क्रिप्टोगॅम. क्रिप्टोगॅम हे असेल सब किंगडम. आणि आपलं फर्स्ट डिव्हिजन असेल थॅलोफायटा. हे असेल पहिलं डिव्हिजन थॅलोफायटा. बिफोर जस्ट स्टार्टिंग अबाउट द थॅलोफायटा, वी हॅव टू सी ॲज अन इंट्रोडक्शन अबाउट द क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स बद्दल थोडक्यात. पण त्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंट पाहायचा आहे. त्या एक्सपेरिमेंटसाठी काय काय सांगितलेलं आहे? ॲज यू हॅव टू सी इन आवर सराउंडिंग देर इज अ ग्रीनिश वॉटर इन अ पॉन्ड. जर आपल्या आजूबाजूला घराच्या, गावाच्या तळं असेल, नदी असेल, त्या ठिकाणी साठलेलं पाणी हिरवटसर दिसते. अँड दॅट्स ग्रीनिश वॉटर. ॲज यू हॅव टू सी, कलेक्ट द सॅम्पल ऑफ दॅट ग्रीनिश वॉटर or collect some green fibers from that water in a petri dish or in a china dish and clean it with water. ते जे ग्रीन फायबर्स, जे हिरवे तंतू आपण घेतलेले, ते क्लीन करायचे. देन आफ्टर पुट दॅट वन ऑफ द फायबर्स ऑन अ ग्लास स्लाइड. त्यातला एखादा तुकडा, एखादा तंतू त्या हिरव्या तंतू ग्लास स्लाइडवर घ्यायचा आहे. अँड देन इट ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप. त्याचं मायक्रोस्कोप खाली आपल्याला निरीक्षण करायचं. सो जस्ट ॲज यू हॅव टू पुट इट ऑन अ ग्लास स्लाइड, देन टू कव्हर इट विथ कव्हर स्लिप. त्याच्यावर काय झाकावे लागेल आपल्याला? कव्हर स्लिप. अँड ऑब्झर्व अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. And when you have to observe that green fiber under the compound microscope, that's time you have to see in the spirally arranged thread-like structure.
सर्पिलाकार आकाराचे धाग्यासारखे तंतू तुम्हाला पाहायला मिळतील किंवा थ्रेड लाईक स्ट्रक्चर क्लोरोप्लास्ट इज टू बी सीन इन दॅट स्ट्रेट फायबर्स. तो जो तंतू आपण घेतला होता हिरव्या रंगाचा, त्याचं निरीक्षण जेव्हा तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली करता त्यावेळी तुम्हाला त्या तंतूमध्ये सर्पिलाकार आकाराचे क्लोरोप्लास्टचे स्ट्रक्चर पाहायला मिळते. सो जस्ट that's thread-like structure which you have to see under the microscope. It's nothing but the spirogyra. तो काय असेल मग? तो असेल spirogyra. Spirogyra is one of the algae. ते एक प्रकारचं शेवाळ असेल आणि ते जे शेवाळ असेल ते असेल आपल्या फर्स्ट डिव्हिजनचे एक्झाम्पल. कोणतं असेल ते? थॅलोफायटा. अबाउट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ थॅलोफायटा वी सी नाउ. आता आपल्याला शिकायचे कॅरेक्टरिस्टिक आहे थॅलोफायटाचे. First of all, about the thallophyta that you remember, all the plants, including in the thallophyta, that's plants mainly grow in water. Generally, जे plants thallophyta division मध्ये येतील ते मुख्यतः कुठे वाढणारे असतील? water मध्ये वाढणारे असतील. Again, these group of plants which do not have specific parts like root, stem and leaves. मग त्या algae तुम्हाला विशिष्ट असं रूट स्टेम लीव्स काही पाहायला मिळेल का? नाही मिळणार. दॅट मीन्स द प्लांट्स विच डू नॉट हॅव द रूट स्टेम अँड लीव्स फ्लावर्स बट काय नाहीत? द प्लांट्स विच डू नॉट हॅव द रूट स्टेम लीव्स अँड फ्लावर्स बट दे आर ॲटोट्रॉफिक. तरीही ते ॲटोट्रॉफिक आहेत कारण त्यांच्याकडे क्लोरोप्लास्ट होतं, त्यांच्याकडे हिरवा रंग आहे पण त्यांना रूट स्टेम लीव्स फ्लावर सारखे पार्ट नाही. दोज प्लांट्स which do not have the root parts like the root, stem, leaves and flowers but they are autotrophic due to the presence of chlorophyll. पण ते autotrophic का असतील? कारण त्यांच्याकडे काय आहे? क्लोरोफिल आहे. That's because of presence of the chlorophyll and they are called as algae. ते म्हणजे काय असतील? algae and algae are included in the division thallophyta. About the algae have the various diversity. आता शेवाळामध्ये आपल्याला खूप मोठी विविधता पाहायला मिळेल. That's algae have the greatest diversity. They may be unicellular, multicellular. काही शेवाळ कसं असेल? युनिसेल्युलर असू शकते आणि काही मल्टीसेल्युलर असेल. That's algae have the greater diversity. Some of the algae are unicellular while some are multicellular. Means they are microscopic or with the large. काही मायक्रोस्कोपिक असतील तर काही लार्ज असतील. एक्झाम्पल्स ऑफ द algae. आता काही उदाहरणं algaeचे लक्षात राहू द्या. ऑडमॅन आउटमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल. फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारला जाईल. एक्झाम्पल्स ऑफ द algae आर स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, अल्वा, सर्गॅसम. बघा उदाहरणं algaeचे जे की थॅलोफायटामध्ये येतील. थॅलोफायटा डिव्हिजन, क्रिप्टोगॅम्स, सब किंगडम. कोण कोण असतील? स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, अल्वा, सर्गॅसस, the sargassum etc. These are the different types of algae. Some of the algae are found in fresh water while some are found in saline or marine water. काही शेवाळ आपल्याला गोड्या पाण्यातही आढळतात तर काही खाऱ्या पाण्यातही आढळतात. That means some algae grows in fresh water while some are grow in saline water or in sea water. These plants usually have, आता त्यांचे स्ट्रक्चर कसं असेल? Algae have the soft and fiber-like body. कसं असेल मग रचना स्ट्रक्चर कसं असेल? Algae have the soft body as well as fiber-like body. Again, along with the algae, some of the other examples also that you remember. That's various types of fungi. काही विशिष्ट प्रकारच्या फंगसेस like the yeast and the mold. इतर उदाहरणं लक्षात ठेवा. Some types of fungus like the mold as well as yeast
which do not have the chlorophyll also included in this group. हा जो ग्रुप असेल थॅलोफायटाचा ह्याच्यामध्ये जनरली अल्गीज असतील, सगळ्या अल्गीज असतील, पण त्यांच्या व्यतिरिक्त आणखी लक्षात काय ठेवायचं एक्सेप्शनल some of the fungi like the yeast and mold which do not have the chlorophyll but they are also included in the thallophyta. So observe in the book that the figures are to be shown that you have to draw alva, cara and the spirogyra. त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी स्पायरोगायराची फिगर वहीमध्ये काढावी लागेल. लक्षात आले. फर्स्ट डिव्हिजन आपण कंप्लीट केलंय थॅलोफायटा. कोणत्या सब किंगडमचा असेल? किंगडम प्लांटी, सब किंगडम क्रिप्टोगॅम्स, डिव्हिजन थॅलोफायटा. तर थॅलोफायटामध्ये येणारे जनरली सगळ्या काय असतील? अल्गी असतील. which means that the plants mainly grows in water. At the same time, those plants which do not have the root stem, leaves, flowers, but they are autotrophic, called as algae. And algae are included in this division thallophyta. At the same time, algae have the greater diversity. What is that greater diversity? That algae are microscopic or mid the large. It means they are unicellular or multicellular. Again, as some of the algae grow in fresh water, while some of the algae grow in saline or in sea water. Examples of the algae are Spirogyra, Alba, Ulothrix, Cara, and this Sargassum. One more thing that you also remember, that the structure of the algae have the soft and thread-like body. And another some of the example as an exception that you remember, another some organisms that you have to say are various types of fungi like yeast and the mold, which do not have the chlorophyll but included in the thallophyta division. So after the thallophyta, second here said first division, second division असेल called as bryophyta. सेकंड डिव्हिजन पाहायचे आपल्याला, ते असेल ब्रायोफायटा. सो अबाउट द ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटा शिकण्याच्या अगोदर ह्या येणाऱ्या वनस्पती कशा असतात त्याच्यापेक्षा आपण जर पावसाळ्यामध्ये जिथं की भिंतीवर जर सतत पाणी पडत असेल त्या ठिकाणी हिरवटसर रंगाचा एक सॉफ्ट पार्ट तयार होतो. जर समजा पाऊस खूप पडत असेल आणि एखाद्या भिंतीवर तुम्हाला एक कार्पेट सारखा भाग भिंतीवर तयार झालेला दिसेल, दॅट्स द सॉफ्ट ग्रीन कार्पेट ऑन द वॉल्स or the bricks and the rocks that you have to see in the rainy season. And when you have to scrap it, जर तुम्ही स्क्रॅप केलं, थोडं वरखडून काढलं with the help of the smaller ruler, that's nothing but some types of plants, and that plants are the plants included in the division Bryophyta. So about the characteristics of that Bryophyta and their examples. The identification of that Bryophyta, those plants which are included in the Bryophyta, they are called as amphibians. बघा, amphibians म्हणजे उभयचर. आपल्याला प्राण्यांबद्दल माहिती आहे, आपण फ्रॉगला amphibious म्हणतो का? कारण तो पाण्यातही राहू शकतो, जमिनीवरही राहू शकतो. तर प्लांट मध्ये amphibians कोण असतील? तर प्लांट्स. कोणते? ब्रायोफायटा मध्ये येणारे प्लांट्स हे amphibious असतील. सो व्हाय दे आर कॉल्ड ॲज amphibians of plant kingdom? We have to say that the Bryophyta plants are the amphibians of plant kingdom because they grow in a moist soil. कारण ते कुठे वाढतील? In moist soil but need water for reproduction. Who are the amphibians of the plant kingdom? That's the bryophytes. Why they are the amphibians? It's because of they grow in a moist soil. ओलसर मातीमध्ये त्यांची वाढ होते. But they need water for the reproduction. पण त्यांना पाण्याची गरज लागते कोणत्या प्रोसेससाठी? रिप्रोडक्शनसाठी. आणि म्हणून ब्रायोफायटा प्लांट्स ही प्लांट किंगडमचे कोण असतील? amphibians असतात.
ते ॲम्फिबियन्स आपण कोणाला म्हणणार मग प्लांट किंगडमचे? ॲम्फिबियन्स कोणाला म्हणणार? ब्रायोफायटाला. का म्हणणार? कारण ते ओलसर मातीमध्ये वाढतात आणि पाण्याचा वापर करतात कोणत्या प्रोसेससाठी? रिप्रोडक्शनसाठी. सो दे आर द ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. अबाउट द स्ट्रक्चर, दीज आर द थॅलॉइड. थॅलॉइड म्हणजे निम्नस्तरीय. ब्रायोफायटा प्लांट्स आर द थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. मग कुठल्या एखाद्या ब्रायोफाइट प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा ब्रायोफायटा डिव्हिजनचे कॅरेक्टरिस्टिक असेल. ब्रायोफायटा आर द थॅलॉइड as well as multicellular and autotrophic. कसे असतील मग ब्रायोफायटा प्लांट्स? थॅलॉइड म्हणजे निम्नस्तरीय आहेत, मल्टीसेल्युलर आहेत पण ऑटोट्रॉफिक आहेत. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. परत ते रिप्रोडक्शन करतात पण कशाच्या सहाय्यानं? स्पोर फॉर्मेशन. बीजाणूंची निर्मिती होते, बीजाणू तयार होतात, स्पोर्स तयार होतात आणि त्यांच्या सहाय्याने ते रिप्रोडक्शन करतात. देन द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट ऑफ बॉडी ऑफ ब्रायोफायटा. तर कसं असेल स्ट्रक्चर ब्रायोफायटाचं? फ्लॅट. पुस्तकात फिगर दिलेले आहेत. फिगरमध्ये ऑब्झर्वेशन करा तर 3 प्लांट्स दाखवलेले आपल्याला, फ्युनेरिया, मार्केन्शिया आणि अँथोसिरस. कोणते 3 प्लांट्स आहेत? फ्युनेरिया, मार्केन्शिया आणि अँथोसिरस. तर त्या प्लांट्सचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या शरीराची रचना कशी असेल कळेल. दॅट इज अ फ्लॅट, चपटे आकाराचे. दॅट इज द फ्लॅट बॉडी ॲज अ रिबन लाईक लॉंग फ्लॅट बॉडी as well as a ribbon like body or the long body without. पण कशाच्या ऐवजी? Bryophyta plants are flat, ribbon like without true root, stem and leaves. कशाच्या शिवाय असतील ते? रूट, स्टेम, लीव्हजच्या शिवाय. It means they do not have the root stem, true root stem and leaves. खऱ्या अर्थानं त्यांना रूट स्टेम लीव्स नसतील, बट दे हॅव द रूट लाईक रायझॉइड्स. पण त्यांना मुळासारखे कोण असतील? रायझॉइड्स असतील. रायझॉइड्स म्हणजेच मुलाब, मूळ नाही. रायझॉइड्स म्हणजे काय असतील? मुलाब. दे हॅव द रूट लाईक रायझॉइड्स अँड सो दे हॅव द स्टेम लाईक पार्ट ॲज वेल ॲज लीफ लाईक पार्ट. म्हणजेच त्यांना मुळासारखा दिसणारा, पानासारखा दिसणारा किंवा खोडासारखा दिसणारा भाग असेल, पण ऍक्च्युली ते ट्रू, खऱ्या अर्थानं ट्रू रूट स्टेम लीव्स नसतील. दॅट मीन्स दे आर विदाउट ट्रू रूट स्टेम अँड लीव्स, बट दे हॅव स्टेम लाईक, लीफ लाईक अँड रूट लाईक रायझॉइड्स. दे डू नॉट हॅव द स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ द फूड अँड वॉटर. त्यांच्यामध्ये विशिष्ट अशा उती नाहीत ज्या उती काय करतात? वॉटर आणि फूडचं कंडक्शन करतात. इट्स मीन्स दे डू नॉट हॅव द एनी कंडक्टिंग सिस्टीम. एक्झाम्पल्स ऑफ द ब्रायोफायटा आर मॉस. मॉस म्हणजेच फ्युनेरिया, मॉस और फ्युनेरिया, मार्केन्शिया, अँथोसिरस अँड रिक्सिया. तर 4 एक्झाम्पल सांगितले ब्रायोफायटाचे. फ्युनेरिया म्हणजेच मॉस, अँथोसिरस, मार्केन्शिया अँड रिक्सिया. काय काय असेल एक्झाम्पल? मॉस और फ्युनेरिया, मार्केन्शिया, अँथोसिरस अँड रिक्सिया. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सेकंड डिव्हिजन ऑफ क्रिप्टोगॅम्स कॉल्ड एज ब्रायोफायटा. तो 2 डिव्हिजन आपण कंप्लीट केले. पहिलं थॅलोफायटा, दुसरं ब्रायोफायटा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.